हॅलो फ्रेंड्स, मित्रांनो, आजचा विषय खूप सिंपल, साधा आणि सरळ आहे. तो आपल्याला छोटासा नियम आहे, पण तोच छोटासा नियम आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. जर छोटी नियम आपण लक्षात नाही ठेवलं तर आपण इंग्लिश चुकीची बोलू, चुकीची लिहू. ओके, तर त्या चुका सुधारण्यासाठी आजचा विषय आहे क्रियापदाला यस केव्हा लावायचा. ओके, त्याचे काही नियम आहेत आणि ते आपण छोटेसे नियम आज आपण इथे पाहणार आहेत. पहिला नियम असा आहे की जेव्हा कर्ता हा सिंग्युलर असेल, एकवचनी असेल, तर तेव्हा आपल्याला क्रियापदाला एस लावायचे. पण त्यात अपवादात्मक असं आहे की जेव्हा करता आय आणि यू आहे, हे दोन कर्ते सोडून, कुठले आय आणि यू हे दोन कर्ते सोडून बाकीचे जे सिंग्युलर कर्ते आहे, जसे की ही आहे, शी आहे, राम आहे, श्याम आहे, त्यावेळेस आपल्याला क्रियापदाला यस लावायचे, आय आणि यू हे कर्ते सोडून. ओके, तर उदाहरण पाहायचं झालं तर ही प्लेज, शी लाव्स. ओके, आपण शेवटी क्रियापदाला एस लावतोय. कर्ते हे एकवचनी आहेत. जेव्हा कर्ता अनेक वचन असेल, जसे की दे कम. ओके, दे म्हणजे ते म्हणजे अनेक वचनी आहे. ओके, तर कर्ता हा अनेक वचनी असेल तर आपण क्रियापदाला यस लावत नाही. हा झाला नियम नंबर 1. नियम नंबर 2 असा आहे की जर क्रियापदाच्या शेवटी ओ, यस, एक्स, सी एच आणि एस एच असे जर अल्फाबेट्स आले, ओ, एस, एस एच, सी एच, एक्स असे जेव्हा आले, तेव्हा आपण क्रियापदाला यस लावत नाही, तर काय लावतो, ईएस लावतो. आता ते ईएस लावतो त्यातले काही शब्द आपण आपल्याला बघायचे. जेव्हा पास आहे, PASS शेवटी एस आला म्हणून आपण त्याला ईएस करून पासेस केलं. टॅक्स आहे, टॅक्सच्या शेवटी एक्स आहे म्हणून त्याला आपण टॅक्सेस केलं. वॉच आहे, WATCH वॉच आहे, शेवटी CH आला म्हणून आपण त्याला वॉचेस केलं, WATCH ES लावून. ओके, त्याचप्रमाणे टॅक्स, पास. ओके, गो शेवटी ओ आला, ओ काढून आपण ओच्या नंतर आपण ES लावला म्हणजे गो झाला, GOES लावला. आता शेवटी आपण बघितलं की ओ, एस, एक्स, CH आणि SH असं जेव्हा क्रियापदाच्या शेवटी येईल तेव्हा आपण त्याला ES लावायचं आहे. हा झाला नंबर 2. पुढचा नियम असा आहे की जेव्हा क्रियापदाच्या शेवटी Y येईल तेव्हा आपण त्याला Y काढून IES लावायचे. ओके, उदाहरण काय आहे, स्टडी, STUDY. ओके, शेवटी क्रियापदाच्या शेवटी Y आलाय, मग तो Y काढून आपल्याला IES लावायचे. म्हणजे तो शब्द कसा होईल, तो क्रियापद कसा होईल, स्टडीज, STUDIES. Y काढला आणि आय टाकला. त्याचप्रमाणे ट्राय आहे, Y काढला आणि ट्राईज केलं, TRIES केलं. ओके, तर समराईज, हा व्हिडिओ समराईज करताना आपल्याला लक्षात ठेवायचं की करता मी 0 मिनिटामध्ये एक समराईज करूया आपण या व्हिडिओला. की करता एक वचनी असेल तर क्रियापदाला येस लावायचे. ओके, त्यातला आय आणि यू हे करते सोडून बाकीच्या सिंग्युलर क्रियापदाला एकवचनी करता असेल तर क्रियापदाला येस लावायचे. दुसरा नियम असा आहे की करता हा अनेक वचनी असेल तर क्रियापदाला येस लावायचं नाहीये. तिसरा नियम असा की क्रियापदाच्या शेवटी जर एस, ओ, एक्स, CH, SS आले तर आपल्याला क्रियापदाला ES लावायचे. आणि क्रियापदाच्या शेवटी जर Y आला तर तो Y काढून IES लावायचे. हा छोटासा नियम आपल्याला लक्षात ठेवायचा आणि आपली इंग्लिश सुधारायचे. Thank you for watching this video. Thank you for your support. Your support would be greatly appreciated. Thank you again.